नमस्कार मंडळी, घरगुती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण टिफिनसाठी मस्त अशी रेसिपी बनवलेली आहे। तर तिचं नाव आहे मसाला दही भेंडी। अप्रतिम अशी आपली ही रेसिपी आहे आणि डेली आपल्याला काही ना काहीतरी जुगाड हा करावाच लागतो टिफिनसाठी। तर त्यासाठीच आज आपण मस्त अशी ही रेसिपी बनवली आहे। तुम्ही ही रेसिपी सुद्धा डब्यासाठी टिफिनसाठी तुमच्या ट्राय करू शकताय। तर मस्त अशी आपण मसाला दही भेंडी बनवली, अप्रतिम चव लागते आणि थोडक्यात ही रेसिपी आहे आपली बरं का। अगदी कमीत कमी साहित्य आणि कमीत कमी वेळ आपल्या या भाजीसाठी लागलेला आहे। तर चला मग पटापट रेसिपी पाहूया। इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे। आता हिचे आपण तुकडे करून घेऊया। तुकडे तुम्हाला जेवढ्या आकाराचे हवे आहेत तेवढ्या आकाराचे तुमच्या आवडीने तुम्ही करू शकताय। इथे मी छोटे छोटे तुकडे करून घेते। तुम्ही मोठे एकदम एका भेंडीचे 2 किंवा 3 तुकडे केले ना तरी सुद्धा चालतील। इतके बघा मी तुकडे करून घेतलेत। सर्व भेंडी मी आता अशा प्रकारे चिरून घेते। छान अशी भेंडी चिरून घेतल्यानंतर हिला मी आता ना थोडी परतवणार आहे बरं का। मस्तपैकी ना कढईमध्ये आपण थोडंसं 2 चमचे तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये ही आपली भेंडी घालायची आहे। एकदम छान अशी परतवायची अशी की यामध्येच या तेलामध्येच ती छानपैकी शिजली पाहिजे। इतकी सुंदर अशी आपली ही भेंडी परतवून घ्यायची आहे। तर मस्तपैकी भेंडी परतवून घेते, पण यामध्ये थोडीशी आपण ना हळद आणि मीठ सुद्धा टाकायचं आहे। म्हणजे काय होईल की चव सुद्धा छान लागली पाहिजे ना आपल्या भेंडीला। तर मस्त अशी यामुळे चव सुद्धा छान लागेल आपल्या भेंडीला। तर मस्तपैकी आपण परतवून घ्यायचे। अगदी लालसर कलर आला पाहिजे, म्हणजे थोडासा कलर चेंज झाला पाहिजे किंवा डाग वगैरे पडले पाहिजेत भेंडीला आणि मस्तपैकी ती शिजली पाहिजे। अशा प्रकारे आपण ही भेंडी शिजवून घ्यायची आहे। मस्तपैकी परतवत राहायचं आहे आपण, म्हणजे छान अशी ती सर्व बाजूने शिजेल। तोपर्यंत मी इकडे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय। आल्याचा तुकडा होता तो सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर आपण एखादी मिरची सुद्धा, हिरवी मिरची पण बारीक चिरून घ्यायची। मिरचीमुळे तर अतिशय भारी चव लागते, टेस्टच भारी असते त्याची। आणि त्यानंतर मी लसूण सुद्धा यामध्ये चिरून घालणार आहे। सर्व आपण हे जे साहित्य आहे चिरूनच घालायचे यामध्ये। आणि लसूण बघा किती 7-8 पाकळ्या घेतल्यात लसणाच्या, त्या सुद्धा एकदम बारीक चिरून घालायच्या। तर भेंडीचा कलर बघू शकताय तुम्ही, कसला भारी कलर आलाय आपल्या भेंडीला। मस्त असं तिनं कलरच चेंज केलाय बघा, आहे का। मस्तपैकी कलर आलाय आपल्या भेंडीला। आता हिला मी ताटात काढून घेते आणि ह्या कढईमध्येच मी अजून 2 चमचे तेल घालणार आहे आणि त्यात आपण आता जिरा आणि हिंगाची फोडणी घालायची। जिरा आणि हिंगाची मस्तपैकी फोडणी बसली की मग आपण ही कांदा वगैरे चिरून घेतलं होतं ना, ती सगळं यामध्ये घालून घ्यायचं। मस्त असं गुलाबी कलर येईपर्यंत परतवायचं आहे आपल्याला कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही। मस्तपैकी गुलाबी किंवा लालसर कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। छान असा आपला कांदा परतवून घेईपर्यंत ना आपण अजून एक पेस्ट करून घेऊया, जी मस्त टेस्ट आणणार आहे आपल्या या भाजीला, जिच्यामुळे ना अतिशय भारी टेस्ट आपल्या भाजीची वाढणार आहे। ती पेस्ट आपण आधी बनवून घेऊया। इथं आपण अर्धी वाटी दही घेतले। दही जरा ना असं थोडंसं हलवून घेतलं, फेटून घेतलं। आता छान क्रीमी झाले। त्यामध्ये आपण हळद, धने पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। लाल तिखट तुमच्या अंदाजाने टाका बघा, तिखट किती तुम्हाला हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल तिखट इथं वापरायचं आहे। 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घातलाय। ही पेस्ट तयार करून ठेवायची आपण आणि कांदा आपला चांगला गुलाबीसर परतला की मग आपण यामध्ये ही पेस्ट घालून घ्यायची। पेस्ट घातल्यावर अतिशय भारी, कसला भारी नुसता सुगंध या भाजीचा सुटलाय बघा। मस्त अशी ही भाजी आपली तयार होणार आहे, कारण वासावरूनच कळते भाजी कशी होणार आहे ती। लय भारी टेस्ट आपल्या या भाजीला लागणार आहे। तुम्ही बघू शकता कसली ग्रेव्ही दिसते याची। मस्त असं परतवून घ्यायचं आहे, एकदम 2-3 मिनटं आपण चांगलं असं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यात ही भेंडी घालून घ्यायची। भेंडी घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकताय थोडंसं, नसेल सुकी भाजी पाहिजे असेल तर आहे यातच ही भेंडी आपण शिजवून घ्यायची। वरून यात पाणी आपल्याला घालायचं नाही आहे। आता मस्तपैकी ना मीठ घालून घेऊयात चवीनुसार आणि त्यानंतर या भेंडीला आपण चांगलं शिजू द्यायचं आहे यातच, दह्यातच मस्तपैकी ती शिजली पाहिजे आणि मस्त अशी आपली भाजी तयार होणार आहे। अगदी 5 मिनिटात लागतात बघा याला शिजायला, खूप जास्त वेळ पण नाही लागत। 5 मिनिटात आपली भेंडी शिजून तयार होणार आहे। तोपर्यंत आपण कोथिंबीर चिरून घेऊया, चांगली बारीक चिरून घेऊया आणि मस्त भेंडी शिजली की आपण त्यामध्ये ही कोथिंबीर घालून घ्यायची। आता भेंडी तर बघा कसली भारी आपली शिजते,
बघूनच तोंडाला पाणी सुटले सगळ्यांच्या, इतकी मस्त आणि वास तर लय भारी सुटलाय बघा बाहेर. आणि मस्तपैकी आपली भेंडी शिजली की मग आपण यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची. भेंडीला आपण 5 मिनटं लागतील या भेंडीला आपल्या शिजायला. आणि 5 मिनटानंतर बघा आपली भेंडी शिजली, पण कोथिंबीर घालून घेतली आणि मस्तपैकी हलवून घेऊया. कोथिंबीर मिक्स करून घेऊया यामध्ये आणि आपली ही भेंडी तयार झाली आहे. 5 ते 10 मिनटामध्ये आपली ही भाजी तयार होते. त्यामुळे नक्की ट्राय करा. आणि माझी रेसिपी आहे अशी जर तुम्ही बनवलीत ना तरीसुद्धा तुम्हाला खूप आवडेल. टिफिनला जर तुम्ही ही भाजी दिलीत ना तर टिफिन चाटून पुसून खातील, एवढी भारी ही रेसिपी आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारच्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. पटापट सबस्क्राईब करून टाका, म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि या पटापट झटपट पद्धतीच्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला बनवायला येतील. माझ्या सर्व रेसिपीज एकदम झटपट पद्धतीच्या आणि कमीत कमी साहित्यांमध्ये बनवलेल्या असतात.